मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या दुपटीने वाढवल्या जाणार आहेत। मुख्य मार्गावर आता 22 अतिरिक्त सेवांसह एकूण 44 फेऱ्या वाढवण्यात येतील। सध्या 15 डब्यांच्या लोकल कल्याणपर्यंत 22 सेवा चालवण्यात येतात। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे। नवी मुंबई मनपाच्या शाळेमध्ये 1ली ते 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकं मिळणार आहेत। शाळेतील मुलांची संख्या वाढवण्यासाठी शासनाकडून या उपाययोजना केल्या जात आहेत। कोस्टलवर वायर चोरीमुळे लाईट जाण्याची समस्या वाढलेली आहे। स्ट्रीट लाईटसाठी वापरलेल्या वायरच्या आतील तांब्याच्या तारांसाठी चोरटे सतत वायर्स गायब करतात आणि त्यामुळे अनेकदा कोस्टल रोडवर अंधार असतो। कोस्टल रोडची देखभाल करणाऱ्या कंपनीने 5 ते 6 FIR दाखल केल्या। नाशिकच्या यंत्रणा नगर परिसरात कार चोरणाऱ्या संशयिताला नाशिकच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। संशयिताकडून एक कार चोरीसाठी वापरलेलं बाईक असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नवी मुंबईत 128 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेला आहे। प्लास्टिक विरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे। शहराच्या विविध भागांतून प्लास्टिकचा साठा जप्त केला जातोय। दरम्यान संबंधितांकडून 2,20,000 रुपये दंड वसूल केला जातोय। जळगावच्या मेहरुण तलावाच्या परिसरात पोलिसांनी गांजा तस्करीचा पर्दाफाश केला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून 5.5 किलो गांजा जप्त केलाय। तसंच तरुणावर MIDC पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावच्या पारोळ तालुक्यात 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। शेतातील पाण्याच्या मोटारींची चोरी करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 52,000च्या 4 मोटारी जप्त करण्यात आल्या। अमळनेरमधील टाकरखेडा इथं जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारलाय। पोलिसांच्या कारवाईत 1,26,960 रुपयांची रोकड, 5 दुचाकी आणि एका रिक्षासह सुमारे 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला गेलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय। अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या 2 बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात, तर त्यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 2 पुरुषांनाही अटक झाली आहे। तब्बल 23 वर्षांपासून या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस रीडिंग बंधनकारक केले जाणार आहे आणि या हजेरीच्या रेकॉर्डच्या आधारावरच कर्मचाऱ्यांचं वेतन काढलं जाईल। बाजारात हिरवा वाटाणा स्वस्त झालाय। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात नवीन वाटाणा बाजारामध्ये येतोय आणि त्यामुळे घाऊक बाजारात वाटाण्याचे भाव 50 रुपयांनी घटलेत। यंदा वाटाण्याचं उत्पादन चांगलं झालं असल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। पुणे जिल्ह्यातील गळक्या बंधाऱ्याची दुरुस्ती होणार आहे। पाझर तलाव, साठवण आणि वळण बंधारा दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल 3 वर्षांनंतर 30,46 लाखांचा निधी मिळालाय आणि यामुळे जिल्ह्यातील 131 कामं पावसाळ्याआधीच पूर्ण होणार आहेत। छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे आपलाही छळ झाला असं विधान करत अनिल परब यांनी स्वतःची तुलना शंभूराजेंशी केली आहे। संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला तर आपला पक्ष बदलण्यासाठी छळ केला गेला असं विधान अनिल परब यांनी थेट विधान परिषदेमध्ये केलंय। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी अशीच सरकारची भावना असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। तसंच कधी काय होईल सांगता येत नाही। रात्रीतून औरंगजेबाची कबर हटवली जाऊ शकते असं सूचक वक्तव्य देखील नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं। औरंगजेबाच्या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधील त्याच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वादानंतर औरंगजेबाची कबर पाडण्याची धमकीही देण्यात आली होती। मराठी भाषेसंबंधीच्या आपल्या विधानामुळे गैरसमज निर्माण झाला अशी प्रतिक्रिया संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिली आहे। मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबई तसंच महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं भैयाजी जोशी यांनी म्हटलं। भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसंच अशी भाषा अहमदाबादमध्ये बोलून दाखवा असं आव्हानही ठाकरेंनी दिलेलं आहे। तर संघ आणि भाजपची पिल्लं सोडण्याची नीती असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे। भैयाजी जोशींनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठी भाषा आणि गुजरातीवरून वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय। मवियाच्या नेत्यांनी हुतात्मा चौक इथं हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि यावेळी ते बोलत होते।
भैयाजी जोशींनी कुठेही मराठी भाषेचा अपमान केलेला नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। विरोधकांनी यावरून राजकारण करू नये असंही शिंदे म्हणाले। तर मराठी भाषेला विरोध केल्यास मराठी माणूस माफ करणार नसल्याचंही ते म्हणाले। भैयाजी जोशींनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। मराठी भाषेला सर्वाधिक शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेत आणि त्या सावरकरांचा राहुल गांधींनी अपमान केला असून त्यांच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सामंत म्हणाले। मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती दिली जाणार आहे। जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबतच बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला खासदार सुनेत्रा पवार यांनी सदिच्छा भेट दिली आहे। महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि राष्ट्रवादीचे आजी नगरसेवक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेऊन आयुक्तांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं काढलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झालाय असा गंभीर आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय। ठराविक कंपन्यांनाच कामं मिळावीत यासाठी निविदा प्रक्रियेत अटी समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी तुळजाभवानी मंदिरातील कामाची पाहणी केली आहे। मंदिराचा गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणीच्या कामाची त्यांनी पाहणी केली। पाहणीनंतर त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना दिल्यात आणि यावेळी त्यांच्या हस्ते तुळजाभवानीची आरती देखील करण्यात आली। अंजली दमानी यांनी सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। सतीश भोसले एका कार्यक्रमात पैसे उधळतानाचा हा व्हिडिओ आहे। सतीश भोसले भाजपचा कार्यकर्ता असून बीड मारहाणी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्य नागपूरचे माजी आमदार यशवंत बाजीराव यांचं निधन झाले। आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। अखिल भारतीय आदिवासी हलबा विकास परिषदेचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। वाल्मी कराडच्या महागड्या गाड्यांवर कित्येक हजारांचा दंड थकीत असल्याचं समोर आलंय। त्याच्याकडे मर्सिडीज, BMW, इनोवा अशा गाड्या आहेत। मात्र या गाड्यांवर 35,200 रुपयांचे दंड 2022 पासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे। उल्हासनगर महापालिका प्रशासनानं अभय योजना लागू केलेली आहे। शहरातील सुमारे 950 कोटींची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी योजना लागू करण्यात आली आहे। योजनेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपले थकीत कर भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत। तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। होळीनिमित्त रेल्वेने कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय। त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत। गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी तसंच पनवेल चिपळूण दरम्यान मेमू धावणार आहे। अमरावती विमानतळाचा आता जवळपास तयार झालाय आणि या विमानतळावरून लवकरच विमान उड्डाण घेण्याची शक्यता आहे। PAPI चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झालाय। केंद्र सरकारनं पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत। 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्माला आलेल्यांना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणं अनिवार्य असणार आहे। तर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापले जाणारे पालकांचे नावही यापुढे छापलं जाणार नाहीये। ठाणे महापालिकेला 2025 ते 26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव हे अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पातील घोषणांकडे ठाणेकरांचे लक्ष लागले। साताऱ्यातील वेण्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जळभाव आढळून आलेला आहे आणि यामुळे पर्यावरण तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। पाण्याची गुणवत्ता खालावल्यानं आणि जैवविविधतेवर परिणाम होत असल्यानं हा गंभीर विषय बनलेला आहे। जालन्यातील कैलास बोराडे यांना चटके दिल्याप्रकरणी तालुका प्रमुख नवनाथ दौंड अजूनही फरार आहे। मात्र दौंड यांनी जिल्हा प्रमुख यांच्याकडे त्यांच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा सोपवलाय। या प्रकरणात माझा काहीही गुन्हा नसताना जातीयवाद करून मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप दौंड यांनी केलाय। जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड महामार्ग जाणार आहे। मात्र या प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या कृती समितीने विरोध केलाय। या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे सरकारनं सर्वेप्रमाणे महामार्ग करावा अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे।
मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी भैयाजी जोशींविरोधात आंदोलन केलं। मराठी गुजराती संदर्भातील वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। घाटकोपरच्या LBS मार्गावर जोशींविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। मुंबईच्या विद्याविहार इथल्या शिवसेना शाखेबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भैयाजी जोशींविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। जोशींविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी शाखेच्या बाहेर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील होता। एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करण्यात आले। कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा कामगारांनी दिला होता। मात्र पोलिसांनी कामगारांना आंदोलन स्थळावरून हटवलं। पुण्यामध्ये महापालिकेची मैदानं खेळासाठी खुली करावीत यासाठी या मागणीसाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। मात्र महापालिकेच्या सुरक्षा विभागानं आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती। तरी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर क्रिकेट खेळत आंदोलन केलं आणि यावेळी पोलिसांनी क्रिकेटचं साहित्य जप्त केलंय। भंडारा शहरातील एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या वकिलानं अत्याचार केलाय। भंडारा शहरातील नागरिकांनी काळ्या फीत बांधून निषेध आंदोलन केलं। तर या घटनेचा वकील संघटनेने देखील निषेध केला असून नराधमावर कारवाईची मागणी केली आहे। रायगडमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे। सुधारित पेन्शनसह शासकीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या प्रलंबित मागण्यांच्याकडे शासनानं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता। नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले। जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला। सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक संघटनांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। 18 प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र संघर्ष करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पंढरपुरात मराठा समाजानं आंदोलन केलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी तसंच धनंजय मुंडेंना आरोपी करून त्यांनाही फासावर लटकवावं या मागणीसाठी आंदोलन आक्रमक झाले होते। दरम्यान पोलीस आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशीही देण्यात आली। सोलापूर बार्शीत संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोर्चा काढत आरोपींच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी बार्शी बंदची हाक देण्यात आली होती। दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची मागणीही करण्यात आली।